नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी आलू पालकची रेसिपी शेअर करणार आहे। खायला खूप टेस्टी लागते, तसेच करायला खूप सोपी आहे। तसेच तुम्ही ही भाजी टिफिनसाठीही देऊ शकता आणि ही भाजी पौष्टिकही खूप असते। तसेच ज्यांना चष्मा असेल त्यांनी तर आठवड्यातून पालक ही एकदा दोनदा खाल्लीच पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पालकची एक जुडी घेतलेली आहे, ती मी स्वच्छ निवडून घेतली आहे। त्यानंतर आता मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। 3 ते 4 पाण्याने मी पालक ही स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। पालक ही शक्यतो कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घ्या। मस्त अशी आपली भाजी कट करून झालेली आहे। आता आपण भाजीसाठी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे। त्यानंतर एक टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे। हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये मस्त अशी मी जिऱ्याची फोडणी करून घेत आहे। यामध्ये आपल्याला हिंगही घालायचा आहे। हिरव्या भाज्यांना शक्यतो आपण मसाले हे वापरत नाही, त्यामुळे जिरं हिंगाची फोडणीने आपल्या भाजीला चवही खूप छान येते। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा हा आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतवायचा आहे। त्यानंतर यामध्ये लगेचच आपण लसूणही घालून घेतलेला आहे, जेणेकरून तेलामध्ये लसूण कांदा हा व्यवस्थित असा परतला जाईल आणि लसणाचा स्वादही आपल्या भाजीला छान येईल। लसूण हा चांगला ठेचून घ्या, जेणेकरून लसणाची चव ही भाजीला उतरते आणि भाजी खायला टेस्टी लागते। यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलेला आहे। हिंग हा माझा चमच्यावरच पडला होता, त्यामुळे मी अशा प्रकारे तो मिक्स करून घेत आहे। कांदा हा आपला 2 ते 3 मिनिटं परतवायचा आहे। त्यानंतरच आपण यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहोत। हिरवी मिरचीचे मी उभे काप करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची परतल्यानंतर लगेचच टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटोच्या या बिया मी काढलेल्या नाही, कारण की टोमॅटोचा आंबटपणा हा आपल्या पालकाच्या भाजीला छान असा उतरतो, त्यामुळे भाजी खायला खूपच टेस्टी लागते। त्यामुळे तुम्हीही या भाजीमध्ये टोमॅटो कट करताना बिया ह्या काढू नका। मस्त अशी जुशी भाजी आपली तयार होते, लुसलुशीत अशी आपली पालकची भाजी तयार होते। त्यानंतर या ठिकाणी मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे। उभ्या आकारात मी कट केलेला आहे, तुम्ही हव्या त्या आकारात बटाटा हा कट करू शकता आणि मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी 2-3 मिनिटात आपला बटाटा हा शिजला जातो। यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत आहे, जेणेकरून आपल्या बटाट्याला चवही छान येईल। या ठिकाणी आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही, बटाटा हा असाही तेलामध्ये शिजला जातो। पण या ठिकाणी आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे, तर त्या पूर्णपणे मऊसर शिजावा आणि त्याची ग्रेव्ही अशी थिकनेस यावा, यासाठी मी 2 मिनिटं झाकण ठेवलेलं होतं, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो पूर्ण असा मऊसर होईल। बघा, आपला टोमॅटोही पूर्ण असा मेल्ट झालेला आहे आणि आपला बटाटाही शिजला आहे। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये पालक घालून घेऊ। पालकाला अंगचंच पाणी भरपूर असतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वरण पाणी घालायची गरज पडत नाही। या ठिकाणी मी 1 चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे, ती आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपण जास्त कुठलीही भाजीमध्ये मसाले वापरत नाही, त्यामुळे ही भाजी हेल्दीही खूप आहे आणि पौष्टिकही आहे। शक्यतो पालेभाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजे। आजकालची लहान मुलांना ह्या भाज्या आवडत नाही, तर तुम्ही जर अशा प्रकारे जर भाजी बनवून दिली तर मुलांना बटाटा तर हा आवडतच असतो, तर मुलं बटाटा म्हणून तरी पालक भाजी ही नक्की खातील। व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। बघा किती पालकाला पाणी सुटलेलं आहे। अजून 2 मिनिटांनी तर पालकाला जास्तच पाणी सुटेल।
थोडंसं मीठ मी घालत आहे. आधीही मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, आता अगदी थोडं घालत आहे. पालक ही थोडीशी खारट असते, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अगदी चवीनुसारच मीठ घाला, नाहीतर भाजी ही खारट होते. दोन मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे. बघा आपल्या पालकाला किती पाणी सुटलेलं आहे. या भाजीत वरण पाणी घालायची बिलकुलच गरज पडत नाही. अगदी रसरशीत अशी आपली भाजी झालेली आहे. 2 मिनटं ती आपण व्यवस्थित अशी परतवून घेऊया. बघा आपल्या भाजीतलं पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे. मस्त अशी आपली रसरशीत पालक बटाटा भाजी तयार झालेली आहे. मस्त असा घरामध्ये पालक भाजीचा सुगंध दरवळत आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे. बघूनच खावीशी वाटत आहे. घरातही सर्वांना आवडली. तुम्ही ही पालक बटाटा भाजी नक्की ट्राय करा. तसेच तुम्ही ही भाजी मुलांना किंवा टिफिनलाही देऊ शकतात. खायला खूप छान लागते. तसेच डाळ भाताबरोबर तुम्ही साईड डिश म्हणूनही ही भाजी बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.